माजलगाव नगर परिषदचा अजब कारभार. माजलगावमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झालेला आहे. त्याच्याकडे 2 वर्षांनी कोणाचं लक्ष नाही, कारण की हे सर्व सत्ताधारी पक्ष एकत्र आलेले. म्हणून तेरी भी चूक और मेरी भी चूक, तू माझा काय काढ नको, मी तुझा काय काढत नाही, अशी म्हणून माजलगावची नगर परिषद सध्या चालू आहे. माजलगावचे मुख्य अधिकारी साहेब हे नेहमी गैरहजर असतात. माजलगावमध्ये अधिकाऱ्यावर कुठल्याही कुणाचा नियंत्रण नाही. माजलगावमध्ये जे शहरामध्ये चालू आहे सध्या रस्ते, नाल्या, पाईपलाईन, स्वच्छता, कचरा टेंडर, ह्या सर्व टेंडरमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे. इस्टिमेट प्रमाणे एकही काम झालेलं नाही. बिलं उचलून खाल्ले, काही बिलं राहिले. याच्यामध्ये लेखापाल, याच्यामध्ये इंजिनियर, याच्यामध्ये मुख्य अधिकारी साहेब जबाबदार आहे. तर आता सध्या माजलगावमध्ये कोट्यवधी रुपयाचा फंड आलेला आहे. 2 वर्षामध्ये कोट्यवधी रुपया फंडचा कुठलाही हिशोब कितोब नाही. फक्त शिवसाहेबांनाच कडे हिशोब कितोब आहे आणि ते सत्ताधारीकडे हिशोब कितोब आहे. टक्केवारीप्रमाणे राबेरोज काम चालू सध्या माजलगावमध्ये मोठ्या प्रमाणात. तर ह्याच्यासाठी माजलगावमध्ये जे ओपन बेस आहे, आरक्षणाची जागा आहे नगर परिषदची, त्याला मालक नगरपालिका देते. त्या ओपन बेसमध्ये 377 मध्ये सर्वे नंबर 370 मध्ये 2 एकर मध्ये माजलगावचा ओपन बेस आहे. त्याच्यावर एक मोठ्या प्रमाणात शाळा ओपन केलेली, एक शौचालय सरकारी ओपन बेसमध्ये होतं. त्याची पण जागा आतमध्ये घेतलेली, कंपाऊंड हॉलच्या आतमध्ये. ते नगरपालिकाच्या मध्ये दम असलं तर नगरपालिकाने ते ओपन बेस 2 एकर मोकळा करून द्यावा. तसेच माजलगावमध्ये 125 ओपन बेस आहे. एकूण ओपन बेस 125 जे माजलगावचे मालकीचे नगरपालिकाचे. त्या ओपन बेसची मध्ये खरेदी केली झाली. त्याच्यावर 2 मजले 3 मजले बिल्डिंग झाले. ते ओपन बेस मुख्य अधिकारी साहेबांनी मोकळे करावा. तसेच माजलगावमध्ये डीपी रोड, माजलगाव शहरामध्ये जे डीपी रोड आहे, किती डीपी रोड आहे? 15 तो 16, 17 तो 18 डीपी रोड आहे. माजलगावचा एकही डीपी रोड चालू नाही. सर्व डीपी रोडवर अतिक्रमण झालेले माजलगाव शहरातले. तर माजलगाव शहरातले डीपी रोड शिवसाहेबांनी, इंजिनियर साहेबांनी ताबडतोब सर्वे करून, इन्स्पेक्शन करून त्या डीपी रोड चालू करावा, हा आमची कडकडीची विनंती. आमचा उद्या रस्ता रोक आंदोलन आहे. माजलगावमध्ये अत्यंत गरीब वाड आहे, एक आझाद नगर, अत्यंत दलित, नेहमी दलित वस्तीचा आमच्याकडे फंड येतो. ते पण फंड दुसरीकडे वापरण्यात येतो. गौतम नगर, भीमनगर, आझाद नगर हा एक संलग्न वाड आहे. प्रभात 12 याचा फंड येतो. इकडचा फंड तिकडे टाकतात, तिकडचा फंड तिकडे टाकतात. तरी आम्ही गरीब लोक काही बोलत नाही. आमच्या गरीब लोकांचा रस्ता एक बायपास रस्ता, नॅशनल हायवेचा बायपास रस्ता, हा रस्ता अत्यंत पाण्यामध्ये, मोठमोठे चिखलामध्ये आम्हाला जावं लागतं. आम्ही चिखलामध्ये बसून आंदोलन केले, मोर्चे काढले, उपोषण केलं. ते रस्ता मंजूर झाला. त्याच्यामध्ये रस्ता ते अर्धवट करण्यात आला, अर्धवट रस्ता तसाच सोडण्यात आला. कारण की अतिक्रमणाच्या नावाखाली. कारण की हे जे सत्ताधारीचे लोक आहेत, यांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण खाल्लेले. मोठ्या प्रमाणात गरीब लोकांची झोपडपट्टी, 13 एकर 12 गुंठे जागा, सर्वे नंबर 370, 371, 372, 373, हा जमिनीमध्ये 13 एकर 12 गुंठे जागा गरिबासाठी शासनाने आरक्षण केली. ते झोपडपट्टीसाठी या सत्ताधारी लोकांनी ती हडप केली आणि सत्ताधारी लोकांनी ते जागा बायपास नाईक कॉम्प्लेक्स पासून तर ते रोड पूर्ण जागा गरीब लोकांची, अत्यंत मजुरी करणार गरीब लोक, दलित लोक
जाणून बुजून हे वाढ अल्पसंख्याक मुस्लिम दलित मराठा समाज ओबीसी समाज मोठ्या समाजमध्ये आमची सामाजिक एकता आहे सलोखा आहे आम्ही प्रेमभावाने समजा लोक राहतात गरीब लोक मग याच्यावर सत्ताधारीचे लोक राजकारण करतात आमच्या संघ नेहमीच राजकारण करतात आमचा रस्ता जाणून बुजून आमदार साहेबांनी रोखून ठेवलं त्यांच्या एका नगरसेवकाची लाकडी मशीन बाजूला ते म्हणतो आम्हाला रस्ता द्या नगरपालिकाची तक्रार येते ह्या रस्त्याबद्दल ते तक्रार येते अतिक्रमणाबद्दल तक्रार येते शिवसाहेबांनी तिची हिरिंग लावली नाही इंजिनियरने हिरिंग लावली नाही नेमका अतिक्रम जे तक्रार करतो त्याचा आमच्या वार्डमध्ये काय आमच्या वार्डचा कुणाला आमच्या वार्डच्या लोकांचा कुणाला विरोध नाही आमच्या वार्डमध्ये जितके लोक राहते सर्व समाजचे लोक आमचे सर्व लोक एकत्र आहे आणि समजा एकत्र येऊन आम्ही रस्ता करा म्हणतात हाय कंडिशन मध्ये तर जाणून बुजून एक व्यक्ती नगरसेवक ते म्हणतो इंजिनियरला शिवसाहेबाला इथं मला कॉम्प्रेस करायचं आणि मला एकूण रस्ता करायचं आमदार साहेबाला तर चुकीची आणि आमदार साहेबाला खोटी माहिती द्यायला लागले आमदार साहेब नाईक साहेबापासून जे नाईक साहेब आपले जवळचे मित्र आहे माजलगावचे नाईक साहेब खुर्शीद नाईक साहेब यांना आपण विचारा काही अर्धवट लोकांनी श्रीमाठ पासून जागा घेतलेली त्या जागामधून 20 फूट लोक आपल्या जागी मालकीची जागामधून रस्त्यासाठी द्यायला लागले आणि हे व्यक्ती विनाकारण दडपशाही करतो गुंडागिरी करायला लागून ते जागा हडप करण्याचा प्रयत्न करतो कोणी असू बरं का इंजिनियर साहेबांनी शिवसाहेबांनी याचा खुलासा द्यावा कोण व्यक्ती तक्रार करतो कोण व्यक्तीचा मतलब काय त्याच्याकडे काय पुरावे आझादनगरचे आमच्याकडे पुरावे घ्या जागा मालक आमच्या बरोबर आहे जागा मालकाने जागा सोडलेली आहे त्या कंडिशनमध्ये रस्ता करा अशी आमची शिवसाहेबाला कडकडीची विनंती आहे आमचा जो उद्याचा कार्यक्रम आहे शिवसाहेब मला पीआय साहेबांनी बोलून घेतलं होतं माजलगावचे पोलीस निरीक्षक साहेब शहरचे राठोड साहेब त्यांनी पण मला बोलून घेतलं होतं हे पण मला म्हणले काहीतरी सोल्युशन काढू काहीतरी बसून आपण मार्ग काढू आपण उद्याचं आंदोलन करू नका असा मला सुद्धा पोलीस डिपार्टमेंटमधून सांगण्यात आलेलं आहे पोलीस डिपार्टमेंटमधून आम्ही ते म्हणले की आम्ही साहेबाला सांगू शिवसाहेबाला ह्याच्यासाठी शिवसाहेब थोडंसं आपण गांभीर्याने घ्यावा हाय कंडिशन घ्यावा कुणाचा तरी लोकांचा विश्वास ठेवू नका कोणीतरी आपल्याला दबावमध्ये घ्यायला लागलं आपल्या इंजिनियरला आपल्याला आणि आमदार साहेबाला चुकीची आणि खोटी माहिती देतो ते व्यक्ती बरं का ह्याच्यासाठी स्वतः सर्वे करावा आपले जवळचे मित्र आहे आमदार साहेब नाईक साहेब खुर्शीद नाईक साहेब आपण त्यांना विचारावा की काय रस्त्याचा गोंधळ आहे कसं आहे नाईक साहेबांनी म्हणले खुर्शीद नाईक साहेबांनी तर आपण त्यांच्यावर विश्वास ठेवा आमच्यावर विश्वास ठेवू नका आणि हाय त्या कंडिशनमध्ये रस्ता करण्यात यावा तसेच आम्ही माजी नगरसेवक तौफिक पाटील साहेब यांना सुद्धा आम्ही सांगितलं आमचा रस्ता करा गुत्तेदाराला सांगितलं आम्ही आणि आम्ही सर्व एकत्र आहे आझादनगरचे लोक आमच्यामध्ये कुणाचा विरोध नाही या रस्त्याला सर्व एकत्र म्हणून आम्ही गरीब लोक पोट भरून खाणार आमचे काय झोपडपट्टी उठवायचा प्रयत्न करतात की आमची काय झोपडपट्टी उठवायचा कारण करतात पुढची दिशा असा आम्हाला संशय येतो बरं का ह्याच्यासाठी अतिक्रमणाच्या नावाखाली लोकांना दडपामध्ये घेऊन आमचा रस्ता रोखण्यात आला तसेच कमिशनर साहेब आणि आपल्या कमिशनर साहेबांच्या कार्यालयावर 10 तारखेला आमचा भव्य निदर्शने आहे कमिशनर कार्यालयासमोर माजलगाव शहरातला पूर्ण रस्त्याची चौकशी करा पूर्ण कचरा टेंडरची चौकशी करा पूर्ण पाईपलाईन पाण्याची झालेली पाईपलाईन पूर्ण चौकशी करा तसेच नाली बांधकाम झालेल्या चौकशी करा रजिस्ट्री मधून येते 1% 2% रक्कम रजिस्टर ऑफिस मधून नगरपालिकेला येते गुंटेवारी प्रमाणे रजिस्ट्री प्रमाणे त्याची पण चौकशी करा नगरचा फंड जे येतो जातो कुठं बेटरमेंट चार्ज बांधकाम परवाने हे पूर्ण चौकशी करण्यात यावा नफोच्या फंडची आलेला एकूण फंड किती आहे विकास मुद्द्यासाठी याची सुद्धा चौकशी करा आणि सर्व याच्यावर एक समिती गठीत करून याचा ऑडिट करावा 2 वर्षाचा याच्यावर समिती गठीत करा आणि आम्ही कमिशनर साहेबांकडे हे आंदोलन करायला लागले 10 जूनला या आंदोलनामध्ये आम्ही समिती गठीत करून कमिशनर साहेबांकडून घेणार आणि हे आमचा रस्ता
तात्काळ शिवसावरी चालू करावा आणि काही जे विरोध करतात त्यांना इशारा तुमच्याकडे काय आहे? पुरावे नाही तर आम्हाला विचारावा, पुरावे आम्ही द्यायला तयार आहे शिवसाहेब. मात्र गरीब लोकांना, अत्यंत गरीब, हातावर पोट भरून खाणार, तसेच माजलगावची मीडियाचा कडी मी त्यांचं अभिनंदन करतो. मी मनातून अभिनंदन करतो माजलगाव आणि बीडच्या मीडियाचा, तसेच परभणीच्या मीडियाचा. त्यांनी सुद्धा माजलगावच्या बीडच्या मीडियानी आम्हाला आझादनगरच्या गरीब लोकांची मोठी प्रमाणात शासनाला जागृत करण्यासाठी त्यांनी सर्व पेपरमध्ये बातम्या आले, सर्व पेपरमध्ये बातम्या आल्या. आमच्या गरीब लोकांची दखल माजलगावच्या मीडियानी आणि बीडच्या मीडियाने घेतली. सर्व मीडियाचा आभारी आहे मी. सर्व मीडियाचा अभिनंदन करतो. सर्व संपादक साहेब, सर्व पत्रकार साहेब यांचा कोटी कोटी अभिनंदन करतो की आम्हाला गरीबाला आपण न्याय दिलाय मीडिया मार्फतून. आणि आम्हाला इतका आमचा रस्ता चालू करावा, आम्हाला शिवसावरी आमचा उद्यापासून रस्ता चालू करावा, कडकडीची शिवसावरीला विनंती. आणि उद्याचा होत असलेला आमचा जे आंदोलन आहे त्याला काहीतरी मार्ग काढावा, आमची शिवसावरीला कडकडीची विनंती.